तर हे पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स जेम्स क्लिअरचं. तर खूप इंटरेस्टिंग बुक आहे आणि खूप फेमस पण आहे. तर त्याच्यात जो 6 चॅप्टर आहे त्याच्यात असं सांगितलं आहे की एन्व्हायरमेंट आपल्या चॉईसेसला अफेक्ट करते. तर त्याच्यात त्यांनी एका फिजिशियनचं एक्झाम्पल दिलेलं आहे. तर ते एक हॉस्पिटल चालवत असतात आणि त्यांना तिथं त्यांच्या पेशंटच्या हॅबिट्स चेंज करायच्या असतात. तर त्या हॅबिट चेंज कशा करायच्या म्हणजे इटिंग आणि ड्रिंकिंग हॅबिट्स. तर ते काय करतात, त्यांचा जो कॅफेटेरिया असतो तिथं अगोदर कॅफेटेरियामध्ये फक्त काय होतं, कोक असायचे, कोकच्या बाटल्या म्हणजे ड्रिंकिंगसाठी. तर ते काय करतात, फक्त एक चेंज करतात की त्या कोक संग तिथं ते वॉटर पण ठेवतात. आणि आणि ते जे आहे कॅफेटेरिया तिथं बऱ्याच जागेवर ते वॉटर इझिली अवेलेबल होईल अशा फॉर्ममध्ये ठेवून देतात वॉटर बॉटल्स. काही दिवसांनी त्यांच्या अशा लक्षात येतं की जे वॉटर्स जे पिणार लोक वॉटरचं ते इन्क्रीज झाले कन्झम्पशन आणि कोकचं कन्झम्पशन आपोआप डिक्रीज झाले. तर ह्याच्यावर असं त्यांनी कन्क्लुजन काढलं की मी ज्यावेळेस लोकांना आपण चॉईसेस देतील आणि एन्व्हायरमेंटमध्ये 2 चॉईसेस असतील, एक चांगली चॉईस आणि एक वाईट चॉईस आहे, म्हणजे कोक पिणं वाईटच आहे हेल्थसाठी. तर मोस्ट ऑफ द टाइम लोक काय चूज करतील, तर चांगली चॉईस चूज करतील. त्यामुळे एन्व्हायरमेंट मॅटर करतं तुमच्या हॅबिट्सवर किंवा तुमच्या चॉईसेस चूज करणार आहे त्याच्यावर. जेवढं चांगलं एन्व्हायरमेंट असेल तेवढं तुम्ही चांगले निर्णय घ्याल. आणि त्यांनी सेम एक्सपेरिमेंट इटिंग हॅबिटबद्दल पण केला. म्हणजे एक चांगली गोष्ट खाण्यासाठी ठेवली कॅफेटेरियामध्ये आणि एक वाईट गोष्ट ठेवली आणि चांगल्या गोष्टीची म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त ठेवली. तर लोकांनी ती चांगली गोष्ट चूज केली. म्हणजे एन्व्हायरमेंट मॅटर्स.